आत्तूची मुलगी. आता तुम्हाला असं वाटेल की तो माझ्या सख्या मामांचा मुलगा आणि आत्तूची मुलगी, तर तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो कसे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. सो आज येणार आहेत घरी गेस्ट. सो ते कुठले गेस्ट असणार आहेत ना, ते आज मी तुम्हाला भेटवणार आहे त्यांच्याशी. तर सो व्हिडिओ कंटिन्यू करा. कसं झालं आहे? हां, आणि आज मी मम्मीला विचारते ना कसा झाला म्हणून, कारण की तो मोठ्या मम्मीने बनवलेला आणि तिने वाटायसाठी म्हणजे गोकुळ भाऊ आणि वैशुताईच गेलते वाटायला आणि त्यांनी मग मोठ्या मम्मीने पाठवलं पण होतं घरी प्रसाद म्हणून. कोण आले? आपण आले, माझे आई बाबा पण आले, हाय दक्ष, काय करतोयस तू? पिझ्झा खाल्लो? परी बघा कशी रडते इथे, रडकुंडी परी आमची. आणि हा आमचा दक्ष किती क्यूट बॉय आहे आणि ही रडकुंडी परी आमची. हाय, कशी सगळेजण? कधी आला सुरत वरनं? झाले 2 दिवस. अच्छा जी. सुरत मध्ये काय डायमंड सिटी तुमची बंद झाली आहे वाटतं सध्या. फोन करत होते मी आता. मजा सुरत वाले कमेंट करतील नंतर. डक डक आलाय. डक ए डक, काय झालं बाबू? काय? कापूस. ए दक्ष दक्ष ऐक ना, हे काय? हे बाबा बाजूला हाय, हाय. कसे सगळे तुम्ही? हे बघा. आमच्या बहिणीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ते काय असतं पुढे तुम्ही करा. आणि हा माझ्या मामांचा मुलगा आहे, माझ्या सख्या मामांचा मुलगा. आणि त्याची जी वाईफ आहे ना, ती माझ्या आत्याची मुलगी आहे, सख्या आत्याची मुलगी. थांबा तुम्हाला दाखवते तिला पण. हे बघा फ्रेंड्स, ही आहे माझ्या आत्तूची मुलगी आणि सख्या आत्तूची मुलगी. आता तुम्हाला असं वाटेल की तो माझ्या सख्या मामांचा मुलगा आणि आत्तूची मुलगी, तर तुम्हाला वाटेल ह्यांचं लव्ह मॅरेज आहे, पण असं काही नाही आहे. ह्यांचं अरेंज मॅरेज आहे. ॲक्च्युली माझ्या पप्पांनी आणि मम्मीनीच त्यांचं जुळून दिलं. आणि आता तुम्हाला असं वाटेल की घरातलं येतं लव्ह मॅरेज आणि त्यांचा हा त्यांचा क्यूट गोड मुलगा आहे. त्यांना एक मुलगा पण झालाय आता, मस्त छोटूशा. समझ रहे हो? समझ रहे हो ना? हे बघा, तो खूप आगाऊपणा करतो. आणि ही माझी परी. हाय, आमचा बेटा आला आमच्या घरात आणि तो आता खेळत होता. हे बघा बोलायला त्या विलोला शब्द ये ना. हॅलो, हे माऊ आहे आणि मम्मा आहे. A few moments later. काय खातोय दक्ष तू? पापा. पर तू काय खाते? पापा. तू काय बोलते? चल. हो का? कसं आहे दक्ष? छान आहे. अच्छा. हिंदी मध्ये बोलतोय ना तो? बोला ना, मस्ती नाही. अभ्यास. आणि प्रांजलताई आणि भारतदादा पण आम्हाला जस्ट असेच भेटायला आलेले आणि ते थोड्या वेळाने लगेच गेले, थोडंसं बोलून वगैरे. आणि त्यांच्यासोबत नव्या पण आलेली. नव्या म्हणजे प्रांजलताईच्या जेठची मुलगी. सो तिच्या आणि परूची बॉन्डिंग खूप चांगली आहे ना, मग ते कधी आले तर मग नव्या पण असते त्यांच्यासोबत. परूमुळे ती मग येते, तिला माहिती पडलं परू असते तर मग ती पण येते त्यांच्यासोबत. तर
चालला. फ्रेंड्स आत्ताच जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आणि मम्मीने छान चिकनचं कालवण भाकरी वगैरे भात वगैरे केलेला आणि आम्हाला जायचं होतं मेडिकलमध्ये कारण की दक्षला थोडासा ताप वगैरे होता म्हणून आम्हाला मेडिकलला पण जायचं होतं. काय करताय फोन भाऊ कधी येणार ना शकतो ना मी परीला 5 ml द्यायची. त्यानंतर ना रात्री सगळे झोपल्यावर नाही नाताजीचं एवढं जास्त एकमेकींवर प्रेम उतरून चाललेलं की विचारूच नको. The next day. हॅलो गुड मॉर्निंग. सो आता सगळे बाहेर बसलेले आहेत नाश्ता करायला. चला आता आपण पण जाऊया. हे बघा पोहे घेऊन गव्हाच्याच होत्या या. माऊ हॅलो गाईड आमच्या घरी दत्त पप्पा दत्त मम्मी दत्त आलाय. तो मला खूप मारतो आणि मस्ती पण करतो. मारतोच होत आहे ते ताप आला माझा. शाबाश बेटा बहुत बढ़िया. तो मला खूप मारतो. तो मस्तीला आलाय तर परूसाठी पॅनकेक बनवलंय आणि हे बघा इथे परीची आणि दक्षची चालू आहे मस्ती. हे बघा हे छोट्याशा गाडीपुढे दोघांची मस्ती चालू आहे. हे बघा आणि दक्षचे पप्पा इथे झोपा काढतात. हे दक्षचे पप्पा बघा कसे झोपा काढतात. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. काय झालं छोट्याशा गाडीमुळे दोघांचे भांडणं चालू आहेत. दाखव दक्ष ती गाडी. परीला पडले आहे फटके आता जबरदस्त. दक्ष इथे मस्त हसतोय. दक्ष भेट ग मम्मा त्याला भेट. बाय दक्ष. मला पादे ये दक्ष तू माझ्याकडे ये ना. कुठे चालला तू. घरी चालला. जा सांभाळून. कधी येणार आता. परी शौर्यात लावल्या बाबला त्यांना जाऊ. हा चला बाय बाय भाऊ. चलो बाय. जल्दी तू जल्दी 2 मिनिट. बाय दक्ष. काय झालं का रडतोय सध्या. काय झालं का रडतोय. का रडतोय परीसाठी. बाई ग बघ तर तुझ्यासाठी रडतोय मम्मा. हा चल बाय. 3 hours later. सो फ्रेंड्स आम्ही मगाशी पाहुण्यांना सोडायला वगैरे गेलेलो आणि परी त्याच्यानंतर थोडंसं चिडचिड केली तिने खूप जास्त. तर त्यानंतर झोपलेली आणि खूप जास्त रडत पण होती. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.